तर एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आणि 1 चमचा लसूण ठेचलेला थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे। एक मीडियम आकाराचा कांदा असा बारीक कापून तो देखील थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे आणि एक मीडियम आकाराचा टोमॅटो तो देखील बारीक चिरून एक सॉफ्ट होईपर्यंत 1 मिनिट फ्राय करून घ्यायचा आहे। एक मोठ्या आकाराची शिमला अशी जाडसर कापून ती देखील सॉफ्ट होईपर्यंत 1-1.5-2 मिनिटं फ्राय करून घ्यायची। आता त्याच्यात थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट आणि थोडंसं चिकन किंवा मटन मसाला हे टाकून घ्यायचे। मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित रीतीने। थोडंसं पाणी घालून घ्यायचं जेणेकरून तो तळाला लागलेला जो मसाला आहे तो देखील छान रीतीने मिक्स होतो आणि ते पाणी आटू द्यायचे। हे अशा रीतीने शिमला देखील मस्त सॉफ्ट होते त्याने। आता मॅगी मसाला त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे घालून घ्यायचा आहे। मॅगीच्या पुड्यासोबत मिळतो तो मसाला। आता त्याच्यात पाणी घालायचं। पाणी थोडं जास्तच ठेवा कारण त्याची एक लिक्विड कन्सिस्टन्सी म्हणजे ग्रेव्ही टाईप जी मॅगी लागते खायला ती खूप सुंदर लागते। मिक्स करून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि एक त्याला उकळी येऊ द्यायची आहे। हे बघा आता उकळी आलेली। आता त्याच्यामध्ये मॅगी टाकून घ्यायची। ती मॅगी त्या पाण्यात डुबली पाहिजे इतकं पाणी आपल्याला वापरायचं आहे। हे अशा रीतीने आता झाकण लावून त्याला 5 ते 6 मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं आहे। हे बघा आता 5 मिनिटं झालेत। पाणी देखील आटलंय। थोडीशी ग्रेव्ही टाईप कन्सिस्टन्सी आहे। आता कोथिंबीर त्याच्यात घालून मिक्स करून ही आपली मसाला मॅगी छान रीतीने तयार आहे। तुम्ही शिमलाच्या ऐवजी याच्यामध्ये फ्लावर, पत्ताकोबी जी व्हेजिटेबल तुम्हाला आवडेल ते तुम्ही घालू शकता। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मॅगी बनवून खा।